नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी VHND आपल्याला कसा भरायचा असतो ते सांगणार आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर ज्या 10 निकषांवर आपला प्रोत्साहन भत्ता आजपर्यंत आपल्याला मिळत आलेला आहे, म्हणजे नोव्हेंबरपर्यंत येऊन गेला, तर आपल्याला डिसेंबरचा आपला प्रोत्साहन भत्ता बाकी आहे। तर ताईंनो, हे काम आपल्याला प्रत्येक महिन्याला करायचं आहे। आणि आता VHND पूर्ण कसा भरायचा, मला फक्त एका ताईची कमेंट आलेली, त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आहे। तुम्ही जर बघितला तर नक्कीच तुम्हाला देखील कामात येणार, कारण की आपण VHND भरताना ती प्रॉपर भरतोय का, कारण ही थेट माहिती आपली केंद्रापर्यंत जाते, त्याच्यामुळे ती देखील व्यवस्थित भरले जाते का, तर ते तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार। व्हिडिओ 7 ते 8 मिनिटाचा होईल, पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला कामात येईल। तर आपल्याला समोर आपला ऑप्शन आहे, हे सांगायची गरज नाही, मी डायरेक्टच कार्यक्रमांचं ओपन केलं आणि VHND वर आपल्याला क्लिक करायचं आहे। या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला VHND तपशील जोडा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला याच्या पुढे इथं आपल्याला दिनांक टाकायची असते, तुमचं लसीकरण कोणत्या तारखेला झालं तर ते आपल्याला टाकायचं असतं। आता बहुतेक ठिकाणी दुसरा सोमवार किंवा पहिला बुधवार असं म्हणजे असे ठरलेले आहेत, त्या पद्धतीने लसीकरण होत असतं आपली जी तारीख असेल। आणि हे काम तुम्ही 25 तारखेपर्यंत जरी नोंदवलं तरी चालणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही। तुम्ही विसरलास तरी तुम्ही शेवटी जरी टाकलं तरी चालेल, परंतु ताईंनो, जसं तुम्ही लगेच टाकलं म्हणजे ते काम तुमचं राहणार नाही। आठवण देण्यासाठी म्हणून देखील माझा व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ असतो, तर आपल्याला आता दिनांकाच्या याच्यावर क्लिक करायचं आहे। तर आमच्या व्हिडिओ द्यायला प्रत्येक महिन्याला दुसरा सोमवार जो असतो तो आमचा लसीकरणाची तारीख असते। तर तुम्ही जर पाहिलं तर इथं 12 तारीख आलेली आहे या महिन्याला, म्हणजे तारखा बदलत चालतात, वारे फिक्स असतात। तर दुसरा सोमवार असतो, तो मागच्या म्हणजे आता म्हणजे 8 दिवस होऊन गेले, मला व्हिडिओ करायचा होता म्हणून मी ते भरायचं राहू दिलेलं होतं। आणि ह्याच याच्यामध्ये जर राहिलं तर आपलं आठवण पडून जाते, म्हणून ताईंनो, ज्या दिवशी तुम्ही लसीकरण सत्र करतात त्याच दिवशी ते भरून टाका, त्याच्यामुळे तुमचा 1 मार्क जाणार आहे, तुम्हाला नुकसान होणार आहे। त्याच्यामुळे तारखेवर क्लिक करायचं, आणि जरी तुमचं राहून गेलं आणि नंतर तुम्ही सगळं चेक करत गेला तर तेव्हा देखील भरलं तरी चालणार आहे, परंतु ते राहायला नको। तारखेवर क्लिक करायचं, नंतर खाली आपल्याला इथं ओकेचं बटन असतं, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं, तुमची तारीख येऊन जाते। आता आपल्याला पुढं काय करायचं आहे, तर आपल्या लसीकरणाला AWC म्हणजे सेविका होती का, त्याच्यानंतर AWS म्हणजे मदतनीस होती का, त्याच्यानंतर NM होती का, म्हणजे जे असतील त्यांचं। ICDS सुपरवायझर तर मॅडम नव्हत्या, CDPO होते का, आशा होती, MPW होते, त्याच्यानंतर इतर येतच असतात, त्याच्यामुळे। आणि जर तुमच्या सुपरवायझर योगान आले असतील, CDPO आले असतील, यापैकी कोणी आलं असेल त्याला तुम्ही क्लिक करू शकता। आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला इथं लसीकरणाच्या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला इथं गरोदर स्तनदाचा आकडा आपल्याला टाकायचा आहे। तर माझ्याकडे एकही गरोदर नाही, त्याच्यामुळे मी 0 हा आकडा टाकणार आहे। त्याच्यानंतर स्तनदा माता माझ्या 6 आहेत, तर 6 पैकी माझ्या 4 माता आलेल्या होत्या, 2 माता बाहेरगावी आहेत। त्याच्यानंतर मुलं ही माझी 4 आलेली होती, किशोरवयीन मुली ह्या 3 आलेल्या होत्या। तर मुलांच्या माता ह्या 4 होत्या, 4 बालकं होते, तर माता होत्या, मुलांचे पालक 1 आलेले होते। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढीलवर क्लिक करायचं। बघा, सगळ्या गोष्टी प्रॉपर करा आणि त्याच्यानंतर पुढीलवर क्लिक करा। आणि तुम्ही ज्या दिवशी भरला त्या दिवशी तो जो फॉर्म आहे तर तो तुम्ही परत करेक्शन देखील करू शकता। आता पुढे तुम्हाला ते दाखवते, पुढीलवर क्लिक करा। पुढीलवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं। मग आता आपल्याला अशा पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला वॅक्सिनेशन, बघा आता आपल्याला हे जे ॲरो असतात ते याच्यावर आपल्याला क्लिक करून ती माहिती ही भरून घ्यावी लागते। बघा, इथं आपल्याला माहिती भरून घ्यावी लागते, प्रत्येक ठिकाणी क्लिक करावं लागतं। आता वॅक्सिनेशन, मग आता गरोदर माता तर नाहीच, त्याच्यामुळे हा आकडा 0 येणार। त्याच्यानंतर मुलं 4 होती, किशोरी मुली आलेल्या होत्या परंतु त्यांचं लसीकरण नव्हतं, त्याच्यामुळे तो आकडा 0 येईल। त्याच्यानंतर खालचं ऑप्शन सप्लिमेंट, तर आपल्याला हे देखील याच्यावर आपल्याला क्लिक करायचं। बघा, आपण सप्लिमेंटवर क्लिक करणार आहोत। मग आता इथं तुमच्या गरोदर स्तनदा किंवा लाभार्थी यापैकी यांना काही दिलं गेलं का, तुमचं व्हिटॅमिन ए होतं का, जिथे असेल तिथे तुम्हाला तो आकडा टाकायचा आहे। तर बघा, माझ्या याच्यामध्ये अजीवन स्वतःचं 1 लाभार्थी होतं, त्याचं मी टाकलेलं आहे। म्हणजे जे आहे तुमचा तो आकडा तुम्ही टाकायचा आहे, बाकीचा नाही टाकला किंवा 0 टाकला तरी चालतो। त्याच्यानंतर टेस्टिंग आणि चेकअप, तर इथं SBची चाचणी गरोदर माता असतात त्यांची होत असते, तर माझ्याकडे गरोदर माता नव्हते, त्याच्यामुळे ते देखील आकडा नाही, जरी 0 टाकला तरी नाही, तरी पण
आणि जर ते घेत नसेल तर आपण 0 टाकून हे करू शकतो. आता ते पण झालेलं. त्याच्यानंतर ग्रोथ मॉनिटरिंग. तर बघा ग्रोथ मॉनिटरिंगमध्ये आपण तर गरोदर माता नव्हते, त्याच्यामुळे गरोदर मातांचा आकडा हा 0 आहे. आणि त्या दिवशी मी 2 बालकांची वजनं घेतली असतील तर टाका. किशोरवयीन मुलींची देखील 3 मुलींची वजनं मी घेतली. अशा पद्धतीने जे तुम्ही घेतलं असेल तेच तुम्हाला तिथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर काउन्सिलिंग सर्व्हिसेस म्हणजे आपण ज्या सेवा किंवा आपण जी माहिती देतो तर ते. आता बघा इथं खूप सारे ऑप्शन आहेत. मग आपण प्रत्येक लसीकरणाच्या सत्रामध्ये आपल्या इथं बऱ्याचशा आपल्या भगिनी आलेल्या असतात, तर त्याच्यामध्ये आपण त्यांना माहिती द्यायची असते. तर मग तुम्ही यापैकी कुठल्या विषयाची माहिती त्यांना दिली, म्हणजे पूर्ण लसीकरणाविषयी माहिती दिली का, स्वतःपूरक आहाराविषयी, अन्न बळकट करणे, सूक्ष्म पोषक तत्वे, म्हणजे तुम्ही ज्याविषयी माहिती दिलेली असेल तर त्याविषयी तुम्हाला सांगायचे. बघा आता मी ह्या वेळेस आहार आणि लग्नाचे योग्य वय, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता आपल्याला जो बालविवाह प्रतिबंध करायचा आहे, त्याच्यामुळे आपल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांना ते सर्टिफिकेट देखील आपल्याला ऑनलाईन काढायचं आहे. तर अशा पद्धतीने हा विषय देखील आपण ज्यावेळेस आपल्याकडे गर्दी किंवा मॉप जमा होतो त्यावेळेस आपल्याला असे विषय घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मुलीचं शिक्षण, म्हणजे तुम्हाला जे विषय तुम्ही घेतले असतील तर ते जे तुम्ही माहिती दिली असेल तर ते तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे. त्यानंतर स्तनपान लवकर सुरू करणे, म्हणजे मी ज्या ज्या संदर्भात माहिती देते त्या त्या संदर्भाची माहितीवर मी क्लिक करणार. अशा पद्धतीने आपल्याला सांगत जायचं आहे. त्याच्यानंतर जे असेल ते आपण जे कॉलम घेतले असेल त्याच्यानंतर स्वच्छता आणि सुरक्षित पेयजल, तर मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी आणि योग्य पूरक आहार, इतकं जे मी सांगितलं तर त्याच्यावर मी क्लिक केलेलं आहे. त्याच्यानंतर शेवटचा आता ऑप्शन असतो आपलं THR डिस्ट्रीब्युशन, म्हणजे तुम्ही THR त्या दिवशी वाटप केला का, वितरित केला का. आता आपल्याकडे THR हा पण पूर्ण महिनाभरच वाटतोय, जरी आपण 1 ते 5 तारीख म्हटली तरी पण काही फेस कॅप्चरमुळे आपण THR त्या दिवशी देखील देणार आहोत. त्याच्यामुळे जर तुमचे आकडे येत असतील तर येऊ द्या. माझे मात्र 3 तारखेला सगळ्यांचं देऊन झालेलं होतं. जर तुमचे आकडे येत असतील तर इथे नक्कीच टाका, कारण की आधीसारखं राहिलेलं नाही. आता आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत ऑनलाईन असल्यामुळे, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या होत असतात. तर बघा अशा पद्धतीने सगळं भरून झालेलं आहे. त्याच्यानंतर मग मी आता पुढे जावर क्लिक करणार आहे. तर पुढे जावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं. आता मला वाटलं की मी माझी माहिती थोडी चुकत आहे असं जर वाटत असेल तर रद्द करावर क्लिक करायचं, परंतु मला माहिती आहे की माझी सगळी माहिती बरोबर आहे, तर मी डायरेक्ट सबमिट करावर क्लिक करेल. पण तुम्हाला वाटतं की माझं काही राहून गेलं, काही अपूर्णता राहिली, तर नक्कीच तुम्ही रद्द करावर क्लिक करू शकता. पण आता मी रद्द करावर क्लिक करणार नाही, तर मी डायरेक्ट आता सबमिटवर क्लिक करा याच्यावर क्लिक करणार, कारण की मी जी माहिती भरलेली आहे ती परफेक्ट आहे. सबमिटवर मी क्लिक करणार. सबमिटवर क्लिक केलं, रेकॉर्ड ॲडेड सक्सेसफुली, म्हणजे तुमचा जो VHND डे आहे तर तो तुमचा नोंदवला गेलेला आहे. आणि आता परत आपण VHND डेवर क्लिक केलं तर आपल्यासमोर जर तुम्ही पाहिलं तर ही सगळी माहिती आपली ओपन होत असते. आणि तुम्हाला इथं परत ऑप्शन येतं की हे एका दिवसासाठी असतं. बदलावर क्लिक केलं म्हणजे तुम्ही सगळा फॉर्म तुम्हाला वाटलं की नवीन देखील पूर्ण भरू शकता. जर तुम्हाला वाटतं की काही राहून गेलं तर तुम्ही बदलावर क्लिक करून तिथे जे जे तुम्हाला करेक्शन करायचं तिथं तुम्ही करू शकता. फक्त हे आज मी भरत आहे तर आजच्या 10 वाजेपर्यंत हे होईल. उद्या मात्र हा बदला होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरत असताना त्या दिवशी तुम्ही कन्फर्म करा आणि अशा पद्धतीने तो कार्यक्रम पूर्ण VHND डे भरला गेला काय हे बघा. तर ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून VHND डे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. लसीकरण सत्र होतं ते देखील दिसतं महत्त्वाचं आहे. आपलं जे बालकाचं होतं आणि आता याचं रजिस्टर नाही ठेवलं, पण आपण याच्यामध्ये ऑनलाईन व्यवस्थित बालकाचं लसीकरण टाकलं तर नक्कीच आपल्याला कुठल्याही प्रकारचं अडचण राहणार नाही. आणि ताईंनो, हे काम देखील आपण सहज त्या दिवशी जर लसीकरण सत्र दिवसभर चालतं 3 ते 4 वाजेपर्यंत, तर तेवढ्या कालावधीमध्ये आपल्याला ते तिथल्या तिथे भरून टाकायचं. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.